नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 8चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यामध्ये राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, एल एम एन, एम 90 डिग्री, एन थीटा डिग्री आणि कॉस रेशो दिलेला आहे। आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 24/25। यावरून आपणास साइन थीटा, टॅन थीटा आणि साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा या व्हॅल्यू काढायच्यात। तर सोडूया। आन्सर इन right angled triangle LMN आपणास cos थीटा व्हॅल्यू दिलेली आहे। cos थीटा इक्वल टू 24/25। 24 म्हणजे कोणती साईड येईल? ही cos आहे म्हणून ॲडजेसंट साईड होईल, ती ॲडजेसंट साईड आणि अपॉन हायपोटेनस। आता कॉस थीटा याची ॲडजेसंट साईड कोणती होईल? ही होईल। हा हायपोटेनस येईल, हा कारण 90 समोरची साईड आहे ती, म्हणून हा हायपोटेनस होईल आपला। हा हायपोटेनस आणि ही ॲडजेसंट साईड। तर यामध्ये आपणास कॉस थीटाची व्हॅल्यू 24/25 दिली। तर आपण असं लिहू शकतो याला, कॉस थीटा इक्वल टू MN म्हणजे ॲडजेसंट साईड आणि अपॉन हायपोटेनस LN इक्वल टू 24/25 बरोबर आहे। आता MN म्हणजे MN इक्वल टू 24 असं नाही होणार आणि LN इक्वल टू 25 हे असं नाही होणार, कारण हा रेशो आहे। हा रेशो हा येतो 24/25, म्हणजे याच्यामध्ये कॉमन मल्टिपल काहीतरी असायला पाहिजे। समजा MN अपॉन 20 LN इक्वल टू 24/25 दिलेले। जर याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर रेशो तोच राहतो 24/25, किंवा 24ला 10 ने मल्टिप्लाय करू आणि 25ला 10 ने मल्टिप्लाय करू, रेशो तोच राहील आपला, बरोबर आहे। म्हणजे कॉमन मल्टिपल काहीतरी घेतलं याच्यात तर काही फरक पडत नाही, तर तो रेशो राहतो। म्हणून लेट MNला आपण 24K कॉमन मल्टिपल घेऊ याच्यात। लेट MN इक्वल टू 24, K घेतलं तर असा इक्वल लिहिता येईल। मग आपल्याला फक्त MN इक्वल टू 24 असं नाही लिहिता येणार। अँड LN इक्वल टू 25K म्हणजे MN किती आली आपली? 24K आणि LN हायपोटेनस 25K हायपोटेनस झाला। यावरून आपल्याला पायथागोरस थेरम यूज करून ही साईड काढता येईल, कॅल्क्युलेट करता येईल बाय पायथागोरस थेरम। हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे LN स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या दोन साईड्स LM स्क्वेअर यांच्या स्क्वेअरची ॲडिशन MN स्क्वेअर। LN 25K आहे म्हणून 25Kचा स्क्वेअर इक्वल टू LM आपणास कॅल्क्युलेट करायची आहे। अशाला अशीच राहू देऊ। MN 24K आहे, 24K स्क्वेअर असल्याने स्क्वेअर, देअरफॉर 25चा स्क्वेअर येतो 625 आणि Kचा स्क्वेअर K स्क्वेअर होईल। LM स्क्वेअर ॲज इट इज प्लस 24चा स्क्वेअर 576 आणि K स्क्वेअर ॲज इट इज। आता आपल्याला LM कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून LM या साईडला घेऊ आपण। LM स्क्वेअर तर या साईडला काय होईल? 625K स्क्वेअर, यामधून हे
576 के स्क्वेअर मायनस होतील. देअरफॉर LM स्क्वेअर येईल आपली. हे जर सबस्ट्रॅक्शन घेतलं आपण 49 आणि के स्क्वेअर ॲज इट इज. आपल्याला LM पाहिजे, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट जर घेतलं LM स्क्वेअरचं स्क्वेअर रूट LM आणि 49चं स्क्वेअर रूट 7 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट के, म्हणजे LMची व्हॅल्यू येईल आपली 7K. LM ही आली 7K. आता तिन्ही साईड्स माहीत झाल्या आपणास, त्यावरून आपणास साईन थिटा कॅल्क्युलेट करता येईल. साईन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. साईन थिटाची अपोजिट साइड LM आणि हायपोटेनस LN इक्वल टू LM अपॉन LN इक्वल टू 7K अपॉन 25K. 7K अपॉन 25K. के कॅन्सल इक्वल टू 7 अपॉन 25. ओके. साईन थिटा कॅल्क्युलेट केली आपण. टॅन थिटा अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. थिटाची अपोजिट साइड LM, ॲडजेसंट साइड MN. LM अपॉन MN. LM 7K आणि MN 24K. के कॅन्सल इक्वल टू 7 अपॉन 24. टॅन थिटाची व्हॅल्यू माहीत झाली आपणास 9. साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू साईन थिटाची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. यामुळे साईन स्क्वेअर थिटा काय होईल मग LM अपॉन LN हे स्क्वेअर इक्वल टू 7 अपॉन 25. ही आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर 7चा स्क्वेअर 49 आणि 25चा स्क्वेअर 625. ही झाली साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. 9 कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी गिवन डाटामध्ये दिलेली आहे. कॉस थिटा इक्वल टू 24/25 म्हणजे MN अपॉन LN स्क्वेअर 24 स्क्वेअर 576 आणि 625. ही झाली कॉस स्क्वेअर थिटा, ही साईन स्क्वेअर थिटा, ही टॅन थिटा आणि ही साईन थिटा. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.